ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. चांगदेव 65 हा विषय घेऊन आपण 7 तारखेपर्यंत त्याच्यामधल्या प्रक्रिया ज्या ज्या गोष्टी सिद्ध करत नेल्या जातात, अद्वैताचा अनुभव, अद्वैत तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाने मान्य केलंय. हा फार अलीकडचा भाग झाला, परंतु वैदिक परंपरा मुळामध्येच अद्वैताचंच प्रतिपादन करते. अनेक ठिकाणी किंवा अनेक आचार्यांनी आपली मतमतांतरं मांडलेली असली तरीसुद्धा उपनिषदांचं सार किंवा उपनिषदांचं तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञान आहे. त्यामुळे वैदिक धर्माचं तत्वज्ञान अद्वैत तत्वज्ञानच ठरतं. त्याच्याबरोबर श्रुतीस्मृती पुराणोक्त असलेला हा जो धर्म आहे, ह्या धर्मामध्ये आचरणाचा प्रसंग आला त्यावेळी द्वापार युगानंतर कलियुगाच्या सुरुवातीलाच व्यास महर्षींनी आपल्याकरता धर्माचं स्वरूप एक निश्चित करून दिलं. आणि ते धर्माचं स्वरूप म्हणजे वैदिक धर्म फार काटेकोरपणे सगळ्यांना पालन करता येईल असं त्याचं स्वरूप नाही, मोठा कठोर आहे, म्हणजे अधिक शिस्तीचं आहे. त्यामुळे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, त्यातली कर्तव्य, वानप्रस्थाश्रम आणि त्याचबरोबर संन्यासाश्रम हे सगळे वैदिक परंपरेप्रमाणे आचरण करायचे. तर त्याच्या आचरणामध्ये काही त्रास, काही त्रुटी, काही अडचणी, काही अपवाद कदाचित करावे लागतील आणि ह्या कालानुसार त्याच्यामध्ये काही बदल घडू शकतो, घडवावा लागेल. याकरता ज्याला फक्त त्या कठोर नियमांच्यापर्यंत पोचणं शक्य आहे त्यांच्याकरता वैदिक धर्माचं पालन होऊ शकतं. पण बाकीच्यांचं काय? म्हणून त्याकरता अधिकाधिक पुराणोक्त धर्म समाजामध्ये पुढे आला. पुराणांचा आचार अधिक विचारात घेतला गेला आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने, बंगाल वगैरे बाजूमध्ये वैष्णव संप्रदायाच्या रूपाने, कर्नाटक आदी क्षेत्रामध्ये पुन्हा वैष्णव परंपरा म्हणूनच हा संप्रदाय जो आहे किंवा ही जी भक्ती, विष्णूची भक्ती आणि हा जीवनक्रम, ही जीवन पद्धती, आचार धर्म हे सर्व काही पुराणांच्यावरती आधारित आलं. त्यालाही सर्वात महत्त्वाचं पुराण म्हणजे भागवत पुराण, श्रीमद भागवत पुराणाचा आधार घेऊन वैष्णव धर्म अधिक पुढे आला. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. कुठल्याही प्रकारचा जाती, पंथ, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, लहान मोठा, विद्वान, मतिमंद, कुठलाही फरक, कुठलाही भेद न ठेवता एका धर्माच्या झेंड्याखाली, एका भूमिकेनी जेव्हा सगळा समाज चालेल त्यावेळी तो धर्म समाजाला अधिक संघटित ठेवेल, ही धारणा कलियुगाकरता भागवत संप्रदायाच्या माध्यमातून प्राप्त झाली. फार पूर्वीपासून भागवत धर्म, आपण आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, वैदिक परंपरेमधून आचरण होतच होतं, तो पुढे चालतच होता, त्याचं अभिसरण सातत्याने होतं. तरीसुद्धा एक काळ असा आला की ह्या भागवत धर्माच्या मध्ये असणाऱ्या अनेक नियमांना पुष्कळ दुर्बलता आली, काही नियम सुटले आणि समाजामध्ये इतर आघातांनी, म्हणजे जैन संप्रदायाचा आघात असेल, बौद्ध संप्रदायाचा आघात असेल, राजकीय परिस्थितीची काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी धर्मावरती आलेली संकट असतील,
त्या सगळ्यामधून मानवी जीवन हे मोठं कठीण झालं आणि त्यामध्ये धार्मिक जीवनाला पुष्कळ अडथळे, संकट उभी राहायला लागली. आणि म्हणून एक जो काळ अत्यंत वाईट गेला, 1000 वर्षांचा काळ वाईट गेला. त्यानंतर 11व्या शतकामध्ये पुन्हा भागवत धर्माचं पुनरुत्थान हे ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. त्या भागवत धर्माच्या झेंड्याखाली म्हणजे त्या वैष्णव संप्रदायाच्या भूमिकेला त्यांनी सुदृढ करण्याकरता म्हणून जी एक आचार पद्धती आणली, त्यातला सर्वात एक मोठा भाग किंवा एक बदल किंवा क्रांती म्हणा त्याला, जी केली ती पुन्हा वारी सुरू केली. दुर्बल झालेली भागवत धर्माची वारी ह्या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केली. आणि 750 वर्षापूर्वी त्यांनी हे जे काम सुरू केलं, त्या वारीला त्या काळामध्ये सुद्धा अत्यंत ऊर्जित असं स्वरूप प्राप्त झालं. या 750 वर्षामध्ये कुठे मागे पुढे, कधी दुर्बल कधी भक्कम असं त्या संप्रदायाचं स्वरूप राहिलं. पुन्हा ह्या 19व्या शतकामध्ये मोठी माणसं उभी राहिली आणि त्या सर्व लोकांनी म्हणून पुन्हा आज वारीचं पुनरुज्जीवन केलं. आणि वारी हा एक त्याचा प्रमुख भाग झाला. कारण आपण आषाढी कार्तिकी वारी पाहतो, पण काही वारकरी निष्ठावान असा आहे की त्याची निष्ठा म्हणजे तो शुद्ध एकादशीला पंढरपूरला असतो आणि तो वद्य एकादशीला आळंदीला असतो आणि वर्षाचे 12 महिने तो वारीच्या मार्गावरच असतो. जसा टप्पा आषाढी कार्तिकीला असतो तसाच त्याचा असतो की तो वर्षाचे 12 महिने आणि आयुष्याचा सर्व काळ फक्त वारी करतो. हेच त्याचं व्रत आहे. अनेक व्रत, अनेक भूमिका, आचाराच्या पद्धती, वैष्णव धर्म कसा चालवावा त्याकरता माऊलींनी खूप काम केलं. त्यातलं सगळ्यात मोठं काम म्हणजे अध्यात्माच्या क्षेत्रामधला जातीयवाद त्यांनी नष्ट केला. कोणत्याही प्रकारे जातींचं बंधन हे आध्यात्मिक क्षेत्राला अडचणीचं होऊ नये, त्रासदायक होऊ नये, याकरता त्यांचं कार्य सगळ्यात महान आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्याच काळामध्ये या भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्व जातीपंथाचे लोक एकत्र झाले आणि माऊलींच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्यावेळी हा भागवत धर्म उत्तम प्रकारे प्रस्थापित झाला. एकापेक्षा एक श्रेष्ठ संत त्या काळामध्ये निर्माण झाले होते. गोरोबा कुंभार होते, नामदेवांच्यासारखे संत होते, कुर्मदास होते, त्यांच्याबरोबर नामदेवांची जनाबाई होती, चोखा महार पुढे आले, ही सगळी सेना नावी होते. एकाच वेळी अनेक जातीमधली मंडळी ही एकापेक्षा एक अधिकारी स्वरूपामध्ये ह्या क्षेत्रामध्ये एकत्र आली, ती ज्ञानदेवांमुळे आली. आता हा जो चांगदेव 65चा विषय आहे, हा विषय ज्ञानेश्वरांच्या म्हणजे माऊलींच्या चरित्रामध्ये जिथे येतो तिथपर्यंतची थोडी वाटचाल आपण अगदी थोडक्यात आज बघूया. आणि मूळ विषय जवळजवळ उद्या सुरू होईल आपला. कारण चांगदेवांचं चरित्रसुद्धा तसं अज्ञात आहे, पण काही प्रमाणामध्ये लोकांनी पद्यमय स्वरूपामध्ये ते मांडलेलं आहे आणि स्वतः चांगदेवांचे काही उल्लेख त्यांनी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आधी ज्ञानदेवांची परिस्थिती आणि नंतर चांगदेवांची त्यावेळची भूमिका काय होती, ज्ञानदेवांचा सुद्धा चरित्राचा अगदी त्यांच्यापर्यंत येईपर्यंतचा आढावा थोडक्यात घ्यायचा. तर आपेगावचं घराणं आहे. कुलकर्णी पण पूर्वी जशी 12 बलुतेदार होते तशा 12 बलुतेदारांच्यापैकी कुलकर्ण्यांचं सुद्धा बलूतच. तर त्यांचे हरिहरपंत कुलकर्णी नावाचे त्यांचे मूळ पुरुष ज्यांच्यापासून इतिहास आहे ते शकामध्ये म्हणजे 10व्या शकात 1060ला ते आपेगावला आले आणि त्यांनी तिथे कुलकर्णी पण सुरू केलं. आणि त्या व्यवसायामध्ये अत्यंत धार्मिक असल्यामुळे आणि योगाची आवड किंवा काही ईश्वरी संकेत आपल्याला माहीत नाही, कारण त्यांचा इतिहास फारसा उपलब्ध नाही आहे, पण त्यांना गोरक्षनाथांचं दर्शन झालं आणि गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश दिला. ते घराणं पुढे दीर्घकाळपर्यंत चालत आलं. त्यानंतरचा जो इतिहास मिळतो आपल्याला ते
ज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा त्र्यंबक पंत, त्यांनाही पुन्हा त्यांच्या भक्ती मार्गावरच्या अधिकाराने पुन्हा गोरक्षनाथांचं दर्शन झालं. गोरक्षनाथांच्याकडनं उपदेश मिळाला. ज्ञानदेवांचे जे आजोबा ते गोविंदपंत आणि त्यांच्या पत्नी नीराबाई, हेही दोघे अत्यंत सच्चील आणि धार्मिक भक्त असे होते. त्यांनाही गोरक्षनाथांचं दर्शन झालं. सांगण्याचा हेतू असा की ज्या घराण्यामध्ये ज्ञानदेव जन्माला आले ते पिढ्यानपिढ्या एक शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसं अत्यंत पवित्र असं घराणं. आणि त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रखुमाई, तर रुक्मिणी रखुमा दोन्ही नावांनी त्यांना ओळखलं जातं. तर त्यांच्या घरामध्ये आपेगावला असताना ह्या विठ्ठलपंतांना असं वाटत असे की घरात फारसं रमू नये, आपण निघून जावं आणि संन्यास घ्यावा. पण त्यांच्या वडिलांना एकच मुलगा, वृद्ध झालेले, त्यांना फार पुढच्या काळामध्ये विठ्ठलपंतांचा जन्म झाल्यामुळे आईवडिलांचं वय पुष्कळ होतं. ते म्हणायचे आमची जबाबदारी कोण घेणार बाबा, पण सारखं भ्रमंती करावी अशी त्यांची इच्छा होती. भ्रमण करत घरातनं बाहेर पडले. ते थेट द्वारकेला गेले. काय संकेत मिळाला माहिती नाही. द्वारकेहून पुन्हा नाशिकला आले. त्र्यंबकेश्वरला दर्शन घेतलं, तिथेच सप्तशृंगीचं दर्शन घेतलं आणि तिथे संकेत मिळाला काय आपल्याला कळत नाही, कारण उलटा सुलटा असा प्रवास ते का करत गेले. आणि तिथून त्यांना कुणाकडून तरी कळलं, आपण असं म्हणू की आळंदीच्या इथे एक मोठं सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि एक जुनं पीठ आहे ते, आणि अत्यंत पवित्र असं स्थान आहे, दर्शनाला तिथे जा. ते तिथे आले. म्हणाले ठीक आहे. तिथे आल्यावर त्यांना आनंद वाटला. स्थान, ती भूमी रम्य वाटली. इथे साधन करावं, काही काळ राहावं म्हणून ते तिथे राहण्यासाठी त्यांनी निश्चय करून एक ठरवलं कुठे राहावं काय नाही, एक जागा बघावी वगैरे. हळूहळू शोध घेत होते आणि तिथे राहिले होते. पूर्वी काय धर्मशाळा ओऱ्यांमधनं राहणं सोपं असे, त्याप्रमाणे ते राहिले. आणि एक सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे गृहस्थ ह्या मुलाला रोज पाहत होते. वय काही लहान होतं त्यांचं, काही फार मोठे नव्हते. ते म्हणायचे केवढा तेजस्वी मुलगा आहे, केवढी साधना करतो, केवढी श्रद्धा आहे, याला आपल्या घरी जेवायला बोलवावं. म्हणून त्यांनी त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावलं. ते त्यांच्या घरी भोजनाकरता गेले. त्यांच्याशी बोलल्यानंतर हा विद्वान आहे, शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि मोठा व्युत्पन्न पंडित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ते म्हणाले ह्याला आपली मुलगी जर देता आली तर फार बरं होईल. एक त्यांच्या मनात विचार येऊन गेला. हे ज्या ठिकाणी राहत होते धर्मशाळेत तिथे निघून गेले. सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, दृष्टांत झाला, भगवंताचं दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं आपल्या इच्छेप्रमाणे आपली कन्या विठ्ठलपंतांना आपण जरूर द्या, यांना जरूर द्या. तर म्हणाले ठीक आहे, ह्या विठ्ठलाला आपली कन्या द्यावी असं त्यांनी जेव्हा योजलं त्यावेळी त्यांनी विठ्ठलपंतांकडे दुसऱ्या दिवशी विषय काढला. ते म्हणाले अहो असं तुम्हाला दृष्टांत झाला, माझा काय संबंध आहे. मी हे आपण म्हणता म्हणून मान्य करणार नाही, कारण माझा विवाह हा विषय माझ्या आईवडिलांचा आहे. त्यांच्याशी तुम्ही बोललात, ते काय म्हणतील ते मला विचारतील, मला विवाह करायचा असेल तर मी हो म्हणेन, नाही तर नाही म्हणेन. पण आपण असं मला विचारून या विवाहाच्या भानगडीत पडू नका. आणि म्हणाले मला कुठे भगवंतांनी सांगितलंय तू विवाह कर म्हणून, मी माझ्या पद्धतीने जीवन जगतो आहे. आणि योगायोग असा की खरंच विठ्ठलपंतांनाही दृष्टांत झाला की सिद्धोपंतांच्या कन्येबरोबर आपण विवाह करा. त्यावर त्यांनी सांगितलं की इतका मी आपल्याशी हिरिरीने भांडलो पण मला काय योग आहे माहीत नाही, आणि त्यामुळे मी आपल्याकडे आपला जो प्रस्ताव आहे तो मी नाकारू नाही शकत. आणि त्याप्रमाणे त्यांचा विवाह झाला. त्यांनी सांगितलं पण एक लक्षात ठेवा, मी जो संकल्प करून रामेश्वरला जायचं असं ठरवलंय तो माझा संकल्प तर पुरा झाला पाहिजे. पण मला स्वप्नदृष्टांत पांडुरंगाने दिलाय, त्यामुळे मला इथून पंढरपूरला गेलं पाहिजे. ते म्हणाले हरकत नाही, आम्ही पण येतो पंढरपूरला. सर्व मंडळी पंढरपूरला गेली. त्यांची पत्नी आणि सासू सासरे दोघेही जण परत आले आळंदीला. तिघे जण येऊन आळंदीला राहिले आणि हे पुढे रामेश्वरला गेले.
रामेश्वरहून आल्यानंतर आळंदीला थेट येऊन पोचले. सिद्धोपंत म्हणाले की तुम्हाला दोघांना घेऊन मी आता आपेगावला जातो आणि तुम्हाला सोडून येतो, तुमच्या आईवडिलांची भेट घालून देतो आणि काय काय घडलं आहे ते मी त्यांना सांगतो. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर आनंद झाला. आपली मुलगी आणि आपला जावई यांना त्यांनी तिथे ठेवलं आणि ते परत फिरले. आईवडील वृद्ध झाले होते. काही वर्षांपर्यंत त्यांनी आईवडिलांच्या बरोबरचा काळ काढला, आईवडिलांची सेवा केली. आणि जेव्हा दोघंही निवर्तले तेव्हा सिद्धोपंतांनी सांगितलं, आता तुम्ही दोघं एकटे तिथे कशाला राहता, तुम्ही आता आळंदीला या. आणि म्हणून त्यांना आळंदीला बोलावलं. त्यांचं वैराग्य दिवसेंदिवस वाढतच होतं. आळंदीला आले पण त्यांचं मन कुठेच लागत नव्हतं. ते म्हणले, आता आईवडिलांचं कर्तव्य संपलं, जबाबदारी संपली, मी कुठे या प्रपंचामध्ये अडकू. त्यांना काही त्या प्रपंचाबद्दल फारसं प्रेम नसल्यामुळे ते त्यांच्या पत्नींना म्हणत, मला आता परवानगी द्या तुम्ही संन्यास घेण्याची. त्या काही परवानगी देत नसत. त्या म्हणाल्या, गृहस्थाश्रमामध्ये मुलं बाळं किंवा एकतरी मुलगा घर चालवायला असला तर एक वेळ मी परवानगी देऊ शकते, पण ह्या स्थितीत मी देऊ. ते म्हणाले, दीर्घ काळ गेला आहे आणि त्यामुळे आता मुलगा केव्हा होईल आणि मी केव्हा संन्यास घेऊ हे सगळं मला अशक्य वाटतंय. माझं मन आता रमत नाही, मी आता घर सोडून जातो. असं प्रत्येक वेळी ते जेव्हा म्हणायला लागले त्यावेळी एकदा रागावून त्यांच्या पत्नीने म्हटलं, जा खुशाल, तुम्ही घ्या संन्यास. आता हा योग्य अयोग्य निर्णय मनापासून केला नाही केला पण शास्त्रसंमत झालं. शास्त्राने पत्नीची परवानगी घ्यावी म्हटलंय, चला कशी का असेना परवानगी मिळालेली आहे, आता आपण निघून जावं. म्हणून ते निघून गेले आणि थेट काशीला आले. काशीला चैतन्याश्रमामध्ये एक अधिकारी संन्यासी राहत होते. त्या भगवत पूज्यपाद संन्याशांना त्यांनी सांगितलं की आपण मला संन्यास दीक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यांचं एकूण वर्तन, बाकीचा सगळा अधिकार, अभ्यास, साधना सगळं पाहून त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना दीक्षा दिली. ते म्हणाले, तुझ्यासारखा एवढा अधिकारी मुलगा माझा हा मठ सांभाळण्याकरता मिळाला, मी कशाला थांबू आता इथे, मी आता तीर्थाटन करत बाहेर पडतो. म्हणून ते तीर्थाटनाला निघाले. आणि योग असा की त्यांनाही रामेश्वरला जायचं होतं आणि ते प्रवास करत करत आळंदीवरनं पुढे जाण्याकरता आळंदीला आले. आळंदीच्या तिथे सोन्याचा पिंपळ, हे सिद्धेश्वराचं मंदिर, ह्या मंदिरात येऊन थांबले. तिथे त्यांनी पाहिलं तर एक मुलगी प्रदक्षिणा घालतीये त्या सुवर्ण पिंपळाला आणि तिने पाहिलं एक संन्यासी आलेले आहेत. ती पुढे येते आणि तिने त्यांना नमस्कार केला. त्यांनी आपला नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ती म्हणाली की अहो माझं आयुष्य थोडं वेगळं आहे आणि म्हणाले मला माहीत नाही माझे पती कुठे आहेत, काय नाही, काय केलं आहे, पण हे असं असं सगळं आत्तापर्यंत घडलेलं आहे आणि ह्याच्यातून आता फारसं काही जीवन पुढे जाईल, गृहस्थाश्रम टिकेल असं मला काही वाटत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं त्या मुलाचं नाव काय, ते कुठे राहत होते, कसे. जेव्हा आळंदी ती मुलगी, तो मुलगा म्हणाला आपण आळंदीहून आलोय वगैरे, हे ऐकल्यावर त्यांना वाटलं आपल्याकडे ज्यांनी आत्ता संन्यास घेतला आणि ज्याच्यावर आश्रम सोडून आपण इथे आलोय तोच मुलगा असला पाहिजे. ते पुढे प्रवासाला गेलेच नाहीत, ते सरळ मागे फिरले. त्यांनी तिथे गेल्यानंतर आपल्या शिष्याला विचारलं की बाळा मला तुझी खरी माहिती सांग, तू खरंच काय केलंस. तर त्यांनी सांगितलं आपण म्हणता हे अगदी सत्य आहे, माझा विवाह झालेला होता आणि आपली जी काही परिस्थिती आहे ना, आपलं मानसिकता काय आहे ती त्यांनी सांगितली. ते म्हणाले ठीक आहे, पण तुला असं करता येणार नाही, तुला तुझा प्रपंच निभवावा लागेल. आणि त्यांनी सिद्धोपंतांना आणि त्यांच्या कन्येला बोलावून घेतलं. तिथे बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं आता हा जो मी तुला संन्यास दिला आहे, या संन्यासाश्रमातून मी तुला मुक्त करतो आणि मी तुला पुन्हा गृहस्थाश्रमात जायला सांगतो आणि मी गुरु आहे, माझी आज्ञा आहे, माझ्या आज्ञेने तुला गृहस्थाश्रम स्वीकारायला अडचण नाही आहे. असं म्हणून त्यांनी त्यांची संन्यासाची वस्त्र आणि दीक्षा जणू काही परत घेतली आणि त्यांना गृहस्थाश्रमामध्ये परत प्रवेश करायला सांगून त्यांना आळंदीला पाठवून दिलं. निवृत्तीनाथ पहिला मुलगा 1100 शकामध्ये झाला. 1103 मध्ये ज्ञानदेव झाले, 1106 मध्ये सोपानदेव झाले आणि 1109 मध्ये मुक्ताबाई झाले. अशी 4 मुलं झाली. मुलं लहानाची मोठी होत होती. कितीही समाजाचा विरोध असला की आश्रमांतर
उलटं झाल्यामुळे, तरीसुद्धा सिद्धोपंतांच्यामुळे त्यांचं जीवन पुष्कळसं स्थिर होतं. आता मुलं मोठी झाल्यानंतर मात्र त्या दोघांनाही असं वाटू लागलं की यांचं मौंजी बंधन झालं पाहिजे. मौंजी बंधनाचा संस्कार जर नाही झाला तर काय उपयोग आहे, हे काही बरोबर नाही. पण सगळ्या आळंदीमधला जो ब्रह्मवृंद होता तो म्हणत होता, संन्याशाची मुलं आहेत ही, आणि ह्या मुलांचा संस्कार करावा असं आम्हाला धर्मशास्त्रात कुठे बघायला मिळत नाही. कसा आम्ही संस्कार करणार? पण त्यांचा ते म्हणाले, हे बघा, संन्यासाश्रमामधून गृहस्थाश्रमात येण्याचं, आश्रमांतर करण्याचा दोष माझ्याकडे आहे. म्हणाले, माझ्या मुलांना कशाला दोष देता? तुम्हाला शिक्षा काही करायची असेल, काही शासन असेल की केवळ अनुशासनाकरता अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आधाराने जर तुम्हाला मला काही शिक्षा करायची असेल तर करा, पण तुम्ही माझ्या मुलांना अडचणीत आणू नका. तर त्यांनी सांगितलं, आम्ही नाही निर्णय देऊ शकत, तुम्ही पैठणला जा. पैठण म्हणजे दक्षिण काशी आहे, तिथे निर्णय होऊ शकेल. आम्ही तुम्हाला पत्र देतो आणि ते पत्र घेऊन जा. त्याप्रमाणे इथे जेव्हा या दोघांना काही आळंदी पुणे इथला जो ब्रह्मवृंद आहे तो जेव्हा मानेना, तेव्हा त्यांनी ठरवलं की आता मुलांच्या जीवनामध्ये आपण राहणं हा आपला अडसर आहे. म्हणून ते दोघे एके रात्री आळंदीचा त्याग करून निघून गेले. आणि कुणी त्यांचा शेवट, कोणी म्हणतं प्रयागला जाऊन त्रिवेणी संगमामध्ये त्यांनी आपला देह सोडून दिला वगैरे. आता पुढचं अज्ञात आहे, कारण तो काही इतिहास पुन्हा कळलेला नाही की त्यांनी नेमकं काय केलं, कुठे गेले. पण ही 4 मुलं आता समाजामध्ये वाळ बाजूला पडली, कारण आता कोणीच राहिलं नाही त्यांच्या मागे. ना आजी आजोबा होते, ना आई वडील राहिले. पण निवृत्तीनाथ म्हणाले की ज्ञानोबा, आता आपल्याला एक केलं पाहिजे, त्या पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे आपल्याला नक्की गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणाले, काय करायचं आहे आपल्याला? हे सगळं हा जो आचार रूढी ह्याच्यामध्ये अडकण्याची गरज नाही. आपण आपले बाहेर राहू, समाजाने आपल्याला वाट टाकलेली आहे, आपण तसेच राहू. ते म्हणाले, असं नाही, आपल्याला गेलं पाहिजे. आणि काही गोष्टींचा तर समाजापुढे एक घडणाऱ्या प्रसंगातून एक आदर्श उभा राहत असतो. त्यामुळे आपलं वागणं हे असं अडचणीचं होता उपयोगी नाही, किंवा आपण असं कुठल्याच एका निष्कर्षाप्रत न जाता हा विषय सोडून देण्या इतका हा विषय सामान्य पण नाही आहे, गंभीर आहे. निवृत्तीनाथांची इच्छा म्हणून ज्ञानदेव म्हणाले, आपण जाऊया. आणि त्याप्रमाणे हे चौघीही भावंड ही गेली ती थेट पैठणला. आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या ब्रह्मवृंदांना त्यांनी सांगितलं की काय करायचं, हा असा असा विषय आहे, आम्हाला आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी ही चिठ्ठी दिलेली आहे आपल्याकरता, ती आपण बघा आणि आमचा निर्णय काय करायचा आहे तो करा. त्या सर्व ब्राह्मणांची एक बऱ्यापैकी चर्चा होऊन ते म्हणाले, आम्हाला कुठेच धर्मशास्त्रामध्ये नियम सापडत नाही की आपलं मौंजी बंधन करावं, तर आम्ही कसं करणार? म्हणाले, आम्ही धर्मशास्त्राच्या विरुद्ध तर निर्णय देऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये थोडी बाचाबीच सुरू झाली. काही लोक या मुलांना पुन्हा वैदिक परंपरेमध्ये समाजामध्ये स्वीकारावं असं मानणारी होती. तर त्या वादावादीमध्ये काही तत्वज्ञान, काही गोष्टी पुढे आल्या आणि ज्ञानदेवांच्या मुखातून ते म्हणाले की सगळं जगच एक आहे, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. म्हणाले, सगळं जग विष्णुमय आहे, काय फरक आहे? आपण कशा करता ह्या सगळ्या वादात पडता? तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे या उपनिषदाच्या गोष्टी आहेत, ह्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. बाळ, तू लहान आहेस, तुझ्या मुखात हे शोभत नाही. त्यांनी सांगितलं, असं नाही, ज्याचा प्रत्यय ज्याला आलेला असेल किंवा ज्याला त्याची जाणीव असेल त्याला त्याचं आकलन असेल ना, आपण असं समजू नका. तेव्हा त्यांनी सांगितलं, जर तुला आकलन आहे तर योगायोगाने तुझं नाव ज्ञानदेव आहे आणि ह्या आमच्या इथे समोर आहे त्या रेड्याचं नाव पण ज्ञानदेवच आहे. तर म्हणाले, तुला वैदिक मंत्रांचं संस्कार असल्यामुळे तुला पठण आहे आणि त्यामुळे तू ते म्हणू शकतोस, तोही ज्ञानदेव आहे. सगळ्यांच्या ठिकाणी तुझ्या मते अद्वैत भावानी जर एकच जीवात्मा राहतो, तर म्हणाले तुझ्या पठणाबरोबर त्याही ज्ञानदेवाला पठण करता आलं पाहिजे. तुम्ही तर नावाचे पण साधर्म्य साधून आहात. ते म्हणाले, का नाही येणार? त्यांनी त्या रेड्याला हात लावला, तो समोर आला. त्या रेड्याने नमस्कार केला ज्ञानदेवांना
आणि त्यांनी ब्राह्मणांना विचारलं की आपल्याला कोणता वेद म्हणून पाहिजे, कारण आपल्याला जो वेद पाहिजे असेल तो म्हणेन. ते म्हणाले आम्हाला ऋग्वेद पाहिजे. हरकत नाही म्हणाले, आपण ऋग्वेद म्हणू. कारण त्यांना काय वाटलं, ज्ञानदेवांना यजुर्वेदी ब्राह्मण आहेत, म्हणजे ज्ञानदेवांना ऋग्वेद म्हणता यायचा नाही, तर मग ऋग्वेद म्हणा म्हटलं की पुन्हा फजिती होईल. म्हणाले ऋग्वेदाचं पठण करा. ठीक आहे म्हणाले, ऋग्वेदाचं कर. ते म्हणायला लागले आणि तो रेडा तसंच पठण करू लागला. आधीच्या एका चमत्काराला यांनी धुडकावून लावलं. तर चमत्कार याचा अर्थ अनुभव, की ते म्हणाले तुम्ही दोघं जर एकच आहात तर रेड्याच्या पाठीवरती जो 2 वळ उठले किंवा त्याच्यावरती जर चापकाचे फटकारे मारले तर त्याचा परिणाम तुमच्या देहावर होईल का? होईल म्हणाले. का नाही होणार, आम्ही दोघेही ज्ञानदेवच आहोत ना. आणि त्यांनी 2 फटकारे मारले आणि ते 2 फटके चापकाचे बसले, ते ज्ञानदेवांच्या पाठीवरती वळ उठले. ते लोक म्हणाले हा बहुतेक किमया करणारा आहे, ज्यांनी बऱ्याच काही सिद्धी मिळवलेल्या आहेत आणि त्यामुळे हा त्याच्या जोरावरती हे असले सगळे उद्योग करतो. आता दुसरा प्रसंग आला आणि जेव्हा त्यांनी खणखणीत वेद म्हटले त्यावेळी जी माणसं समजूतदार होती ती म्हणाली आता हे थांबवा. आणि त्याप्रमाणे ते थांबवलं. त्यांनी सांगितलं की आपण खरोखरीच तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती श्रेष्ठ आहात आणि त्यामुळे आपल्याला कोणतंच लौकिक बंधन अडकवू शकत नाही. पण म्हणाले आम्ही आपल्याला पाहिजे आहे शुद्धीपत्र, हे समाजाकरता आवश्यक आहे, आपण मागताय म्हणून देतोय. पण म्हणाले तुम्ही तर यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना आचरणीयम असं आम्ही एक व्यवहारामध्ये गोष्ट सांगतो. म्हणाले की लोकविरुद्ध व्यवहार करू नये, तो अयोग्य आहे, पण तुमच्या आईवडिलांच्या बाबतीत आम्ही असं काही म्हणू शकत नाही. ते श्रेष्ठ आहेत, अधिकारी आहेत, तुम्ही पण अधिकारी आहात आणि तुम्ही निर्दोष आहात. आता हे आम्ही आपल्याला शुद्धीपत्र आपल्या निर्दोषतेचं आम्ही आपल्याला देतो. त्याप्रमाणे ते शुद्धीपत्र त्यांना मिळालं. आता निवृत्तीनाथ म्हणाले आता सोपानदेवांची आणि मुंजी करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कशाला, आपल्याला काय गरज आहे, त्या संस्कारांमधनं गेलो म्हणजेच आपण शुद्ध आहोत नाही आहोत, या परंपरेत आहोत नाही आहोत, हे कोण ठरवणार आहे, आपल्याला याची काही गरज नाही. म्हणाले समाजामध्ये जर आश्रमांतर विपरीत होत असेल तर असा पायंडा समाजात पडू नये याकरता आपण वाळच स्वीकारावी. समाजाने आपल्याला वाळीत टाकलंय, आपण वाळीतच राहावं, हेच योग्य आहे. आपल्याला काही परत जाण्याची आवश्यकता नाही, आपण उत्तम प्रकारे राहू शकतो. आपल्याला काय अडचण आहे, आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण नाही. आणि त्यामुळे तुम्ही आता या त्रासाला, या निंदेला किंवा समाजामध्ये होणाऱ्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणींना आपण तोंड देऊ. ते म्हणाले ठीक आहे, तुमची जर ही भूमिका असेल तर मी आग्रह करणार नाही की आपण मौंजी बंधन करा. आता प्रवास उलटा सुरू झाला आणि प्रवासामध्ये नेवाशाच्या जवळ आली. तिथे आल्यानंतर त्यांनी मोहिनी राजांचं मंदिर पाहिलं आणि त्या मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये खूप मनापासून निवृत्तीनाथांचं मन प्रसन्न झालं आणि ते म्हणाले ज्ञानदेवा, मला एक तुम्हाला काम करायला सांगायचं आहे, ते काम इथेच संपन्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणाले काय आपली इच्छा आहे सांगा मला. त्यांनी सांगितलं गीतेवरती आपण भाष्य लिहावं, गीतेवर टीका लिहावी आणि ती टीका आपण नेवाशामध्येच लिहावी. ठीक आहे म्हणाले. मोहिनीराज इथे आहेत, मोहिनीराजाच्या मंदिराच्या इथे बसावं. तिथे एक खांब होता, त्या खांबाला धरून त्याला टेकून ज्ञानदेव बसत असत, त्यांच्यासमोर निवृत्तीनाथ बसत असत आणि तिथली आसपासची सगळी सज्जन श्रोते मंडळी ऐकायला येत असत आणि प्रत्येक अध्यायावरती निरूपण चालत असे आणि रोज तो विषय लिहून घ्यायचा असा सगळा संकेत ठरलेला. आता त्या सर्व लोकांनी सांगितलं ज्या दिवशी आपल्याला सुरू करायचं आहे सांगा. ते म्हणाले ठीक आहे, आम्हाला लेखक मिळाला की आपण लिहायला सुरुवात करू. योगायोग असा तिथे आलेलेच आहेत, अजून एखादा दिवस होतोच आहे, मंदिर पाहतायत, दर्शन घेत आहेत. दुसऱ्या दिवशीची पहाट आहे असं आपण समजू, दुसरा तिसरा दिवस असेल आणि पहाटे ज्ञानेश्वर माऊली आपल्या ध्यानात आहेत आणि ते बसलेले असताना एक स्त्री आली. तिने नमस्कार केला, त्यांनी काही डोळे उघडले नव्हते, पण त्यांनी त्या स्त्रीला आशीर्वाद दिला, तिच्या बांगड्यांचा आवाज आला म्हणून.
अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं म्हणाले. त्यांना वाटलं बांगड्यांचा आवाज आलाय, स्त्री आहे. त्या बाईंनी सांगितलं की महाराज मी आता सती जायला निघाली आहे आणि आपण मला हा आशीर्वाद देताय, हा या जन्मी का पुढच्या जन्मी करता देताय. ते म्हणाले असं का म्हणता तुम्ही. नाही म्हणाले, माझ्या पतीला आत्ताच निधन झालंय आणि आम्ही जातो, मी सती जाणार आहे. त्यांनी डोळे उघडले, म्हणाले कुठे आहेत दाखवा, नाव काय त्यांचं. तर म्हणाले नाव त्यांचं सच्चिदानंद आहे. ते म्हणाले अहो सच्चिदानंद नावाचा आत्ता जाईल कसा. म्हणाले बघू तरी, आपण दोघेही जाऊ म्हणाले. तिथे गेले आणि सच्चिदानंद बाबा पुन्हा उठले, जिवंत झाले. ते म्हणाले आता मला काय करायचं आहे प्रपंचात राहून महाराज, तुम्ही गेलेल्या मला परत आणलं, मी आता माझं सगळं जीवन तुमच्या चरणावर समर्पण केलं. ते म्हणाले असं नाही, मी इथेच आहे, मी इथेच राहणार आहे आणि मी जी टीका संपन्न करणार आहे त्याकरता म्हणून आपण लेखकू बना, आपण त्याचे लेखक व्हा. ठीक आहे म्हणाले, याच्याकरता दुसरा आनंद काय. त्याप्रमाणे तिथे ते लेखन झालं आणि ज्ञानेश्वरी पूर्ण संपन्न झाली, 9,000 ओव्या. आणि आता हे काम पुरं झाल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले चला ज्ञानोबा आपण आता इथून निघूया, आता नेवाशामध्ये काही आपण राहायचं नाही. त्याप्रमाणे नेवास सोडून ही मंडळी निघाली. प्रवास करत करत चाललेली आहेत, आळंदीपर्यंत यायचं आहे त्यांना. आणि त्यामुळे त्या प्रवासात आता पुढे काय बघावं, कुठे जावं, हे सगळं पाहत पाहत विचार करत त्या सगळ्या मार्गावरती एक निश्चितता अजून काही आलेली नव्हती, पण आळंदीकडे परत जावं असं मात्र त्यांना वाटलं होतं. त्याप्रमाणे आळंदीचा मार्ग त्यांनी निवडला आणि आळंदीला यायला निघाले. आळंदीत आल्यानंतर तोपर्यंत आता हा सगळा ज्ञानदेवांचा भाग, हा इथपर्यंतचा जीवनामधला प्रसंग घडला. हे एवढं मोठं घडल्यामुळे आता आळंदीत जायचं हे निश्चित केलं आणि ते म्हणाले आता आपल्याला जर ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आहे तर एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. ठीक आहे म्हणाले. निवृत्तीनाथ म्हणाले चला दर्शन घेऊन आळंदीला जाऊ. त्याप्रमाणे पुन्हा पंढरपूरला गेले. तिथे दर्शन पुन्हा म्हणजे त्यांच्या प्रवासात उलटे फिरले आणि गेले पंढरपूरला, दर्शन घेतलं. तिथे नामदेव भेटले. तिथे मुक्ताबाईंनी पाहिलं, या सगळ्यांनी नमस्कार केला नामदेवांना. मुक्ताबाईंना पण सांगितलं निवृत्तीनाथांनी बाई नमस्कार कर. ती म्हणाली ह्याला कसा नमस्कार करणार, ह्याला तर खूप अहंकार झालेला आहे. अखंड जयाला देवाचा शेजार, अहंकारे अहंकार नाही गेला. म्हणाले अरे 24 तास त्या पांडुरंगाच्या जवळ राहतो आणि ह्याला अजून आपल्या भक्तीचाच अहंकार आहे. ती म्हणाली दादा मला काही त्यांना नमस्कार करायला सांगू नका, ह्याचा अहंकार मी घालवणार आहे. आणि मग असे प्रसंग, मग नामदेवांना बोलावलं, गोरोबा काकांना बोलावलं. ते थापटण्यानी ते नामदेव घाबरून गेले. नामदेवांना पुन्हा गुरुपरंपरा आणि गुरुकृपा ही माणसाला कशी संपन्न बनवते हे भगवंतानी सांगितलं. म्हणाले अरे नामदेवा माझ्या भोवती फिरतोस तू, पण ह्या एवढ्याशा फिरण्याने तुला वाटतं का की तुझं जीवन आणि तुझा परमार्थ संपन्न होतो. होत नाही म्हणाले. तुला माझं यथार्थ स्वरूपच समजलं नाही. ही मूर्ती माझी पाषाणाची आणि दर्शन देतो तो माझी चैतन्यमय मी असा सगुण रूपामध्ये, तोच तुला देव वाटतोय असं नाहीये म्हणाले. तू लक्षात घे. पुष्कळ समजावलं. भगवंतांनी त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवलं. गुरुकृपा झाली. अनेक अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये आणि अशा बऱ्याच घटना घडू लागल्या आणि त्या घटना दूरवर जशा वाऱ्यानी वाहून न्यावं तसं त्या सगळ्या घटना अगदी फोफावत झंझावाती अशा ठिकठिकाणी जाऊन पोचल्या. आता ही पोचली घटना कोणापर्यंत, ते जे आहेत ते चांगदेव आणि त्यांना म्हणतात ते चांगावटेश्वर असं त्यांचं नाव. ते तापीचे राहणारे आणि पयोष्णा नदीच्या किनाऱ्यावरती ते वसलेलं गाव. त्यांचे वडील मुधोजी पंत आणि हा मुलगा ब्राह्मण कुळातले यजुर्वेदी शाखेचे आणि ते मोठे विद्वान होते स्वतः मुधोजी पंत. हा मुलगा जसा मोठा झाला तसं त्याचं अर्थात पूर्वीच्या काळी जरा मुलाची बुद्धी बघून
मौंजीबंधन लवकर करत असत. 5व्या वर्षी त्याचं मौंजीबंधन केलं की ह्याला पुन्हा लवकर लवकर अभ्यास करता यावा. मौंजीबंधनानंतर गुरुजी म्हणाले की संध्या शिकवतो बाळ तुला, म्हणून त्यांना संध्येचं एक आवर्तन दिलं, दुसरं आवर्तन दिलं. ते म्हणाले आता तिसरं आवर्तन देऊ नका, मला पाठ झाली. ते म्हणाले आश्चर्य आहे, संध्या 2दा म्हणून घेतली आणि या मुलाला सगळी संध्या पाठ झाली. आणि मग ते म्हणाले याला मीच शिकवतो. खूप विद्वान अधिकारी होते. त्यांनी वेदांचा, उपनिषदांचा, शास्त्रांचा, सगळ्या काव्य आदी गोष्टींचा आणि इतरही म्हणजे पुष्कळ प्रकारचे जारण, मारण, उच्चाटन अशाही विद्या आणि वैदिक चांगल्याही विद्या, अशा एकही विद्या अशी त्या गुरुजींच्या, अधिकारी गुरुजी होते, एकही विद्या अशी शिल्लक राहिली नाही. वर्णन तर त्यांच्या चरित्रात असं आहे की 64 कला आणि 14 विद्या सगळ्या त्यांनी शिकलेल्या होत्या. आता गुरुजींना त्यांनी विचारलं की गुरुजी आता काय राहिलंय शिकायचं, म्हणजे आपण त्याचा अभ्यास करू. गुरुजी म्हणाले बाबा रे, मला येणार होतं आता काही शिल्लक राहिलं, मी तुला सगळं शिकवलंय, आता बघ तुला काय शिकावंसं वाटतं ते. नाही म्हणाले गुरुजी तुम्ही सांगा, कारण तोपर्यंत असं झालं होतं या मुलाची विद्वत्ता, ह्या मुलाचा अभ्यास, बरं ह्या इतक्या कला शिकवल्यामुळे हा कुणाकुणाचे काही ना काहीतरी अडलेले प्रसंग, कुठे ते ज्योतिषाच्या साह्याने काही गोष्टी, अशा अनेक गोष्टींचे पडताळे लोकांना येत होते की यांनी केलेले भविष्यकथन बरोबर होतं, यांनी दिलेली आपल्याला उपासना आपल्याला चांगली फळं देते, यांच्यामुळे पुष्कळ अडचणी संकट दूर होतात, त्यांच्या घरी धो पैसा, भरपूर कीर्ती, लोकांची आवक जावक, असं सगळं भरपूर सुरू झालं होतं. खूप मोठी महंती त्यांच्या ठिकाणी चांगल्यापैकी वाढीला लागली होती. पुन्हा एकदा त्यांनी गुरुजींना विचारलं गुरुजी आता सांगा की शिकण्यासारखं आपल्याला काय राहिलंय, आता मला शिकायचं आहे. त्यांनी सांगितलं बाबा रे, तू योगमार्ग शिकलेला नाही आहेस, पण मला योगाचं काही ज्ञान नाही आहे आणि योगमार्ग फार खडतर आहे. या योगमार्गात पहिल्यांदा हठयोगाने प्रवेश करावा लागतो, कारण शरीरावरती नियंत्रण प्रस्थापित करावं लागतं. त्याकरता हठयोगाचा अभ्यास म्हणजे अत्यंत कष्ट आहेत. एवढे सगळे कष्ट तू कसे घेणार, आणि त्यामुळे मला असं वाटतं तू याचा फारसा विचार करू नये आणि नाही केलास तर बरं. ते म्हणतात नाही, मला सांगा की कोण अधिकारी आहेत, चौकशी करू म्हणाले आपण. त्याप्रमाणे चौकशी केली तर काशीमध्ये एक मोठे अधिकारी योगमार्गातले होते असं त्यांना कळलं, म्हणून ते काशीला गेले. आता काय हा मनुष्य काशीला जाणार, यांच्याबद्दलचं इतक्या लोकांना एवढं प्रेम, ते एकटे कुठे मोठ्या जमावानी निघाले. भरपूर लोक त्यांच्याबरोबर काशीला यायला निघाले. आता यात्रा त्यांची काशीची मोठी वैभवात संपन्न झाली होती. काशीत येऊन पोचले होते. लोकांना विचारलं की असं आम्ही ऐकलं आहे की कुणी हठयोगी आणि योगामधले खूप मोठे अधिकारी असे ह्या बनारसमध्ये, काशीमध्ये राहतात, त्यांचं स्थान काय आहे, आपण सांगाल का? तर त्यांनी सांगितलं की हो, आपल्याला सांगायला अडचण नाही, पण तिथे कोणी पोचूच शकत नाही. आपल्याला सांगतो त्याप्रमाणे या मनकर्णिका घाटाच्या जवळ एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये ते बसलेले आहेत, पण त्या गुहेत कोणी पोचूच शकत नाही, तिथे कोणी जाऊच शकत नाही. त्याचं कारण बाहेरच पुष्कळ त्यांच्या अनेक विद्यांच्यामुळे अनेक शक्ती तिथे त्यांचं रक्षण करतायत, त्या कुणाला आज जाऊ देत नाही. ते म्हणाले हरकत नाही, काही असलं तरी मला चालेल, फक्त मला जागा दाखवा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की अशी ह्या ठिकाणी गुहा आहे. ठीक आहे म्हणाले, मी त्या गुहेपाशी जाईन. आणि त्याप्रमाणे ते त्या गुहेपाशी गेले आणि आपल्याबरोबर आलेली काय 100-500 लोक असतील त्यांना त्यांनी सांगितलं आपल्याला काही संपन्नतेला कमी नाही आहे, त्यामुळे मी आपली व्यवस्था महिनाभर राहण्याची इथे केली आहे, तर आपण ही सगळी व्यवस्था स्वीकारा, त्याप्रमाणे इथे राहा. माझी वाट फक्त 1च महिना बघा. 1 महिन्याभरात जर मी त्या गुहेतून बाहेर आलो तर ठीक आहे, आणि मी जर नाही आलो तर तुम्ही आपल्या गावाला निघून जा, माझी वाट काही इथे पाहू नका. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याप्रमाणे लोक तिथे थांबले. हे आत गेले आणि जाऊ शकले, प्रवेश केला. आत गेल्यानंतर त्या गुरूंनी विचारलं की अरे तू आलास कसा आतमध्ये? ते म्हणाले ठीक आहे आलो.
आता त्या गुरूंना जर अनेक विद्या येत असतील तर ह्यांनाही विद्या येतच होत्या. त्यामुळे त्या अनेक विद्यांच्या साह्याने जे काही त्यांचं संरक्षक कवच होतं त्या कवचातून त्यांना आत जाता आलं. ते आत गेले. त्यांनी सांगितलं मला तुम्ही योग शिकवा. तर ते म्हणाले योग फार अवघड आहे. असू द्या म्हणाले, मी करेन त्याचा अभ्यास, आपण मला सांगत जा. त्याप्रमाणे अभ्यास सुरू झाला आणि एवढी प्रचंड बुद्धिमत्ता आणि एवढं अवाकाच इतका त्यांना होता की ते जे सांगत होते की ज्या पद्धतीने शरीराला अनुभव घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मनाचा निरोध करायचा आहे आणि ज्या पद्धतीने त्या आसनामध्ये एकाग्रता साधून या तुझ्या जीवाशिवाची भेट या सहस्रार चक्रामध्ये करून घ्यायची आहे आणि मग तुला पुन्हा स्थिर होऊन हृदयात येऊन बस. सगळं त्यांनी त्यांची जी काही त्याच्या मागची तात्विक बैठक आहे ती सगळी त्या क्रमयोगाच्या मागची किंवा त्या अभ्यासाच्या मागची सांगितली. ते गुरुजी म्हणाले, अरे हे तोंडी सांगणं सोपं आहे बाबा, अजून मला सुद्धा मी म्हणतोय त्या पद्धतीची समाधी साधली नाही, तुला कशी साधेल सांग बरं मला. त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी मी करतो, माझ्याकडनं मी साधन करतो. फार थोड्या काळामध्ये त्यांनी त्याचं आकलन करून घेऊन तो समाधी सिद्ध केला. तो समाधी सिद्ध झाल्यावर गुरु म्हणाले, मलाच समाधी साधला नाही, ह्याला हा कसा साधला. तर ते म्हणाले, मी तुझी परीक्षा घेतो, मला असं वाटतं की हे तुझं काहीतरी एक असलेल्या तुझ्या अनेक विद्यांपैकी माझ्यावर मोहिनी घालण्यासारखं अस्त्र असावं बहुतेक, त्यामुळे मी काही हे मान्य करत नाही. तर ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला त्याची जर परीक्षा घ्यायची असेल तर मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा देतो आणि त्याची जी समाधीची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांनी तुम्ही माझा हे बघा अभ्यास योग्य मार्गावरचा आहे की नाही. गुरुजी म्हणाले, मान्य, तू म्हणतोस ते मला कबूल आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो समाधी तिथे सिद्ध करून दाखवला. गुरुजी म्हणाले, मला मान्य आहे, हा तुझा समाधीच आहे आणि तुला समाधी स्थिती उत्तम प्रकाराने प्राप्त झाली आहे, दुर्दैवाने ती मला प्राप्त झाली नाही. पण म्हणाले, आता हा समाधी तू सिद्ध कर. आणि म्हणून तो समाधी सिद्ध करण्याकरता ते त्या गुहेमध्ये 7 वर्ष राहिले आणि त्या योगमार्गामध्ये त्यांनी प्रचंड अधिकार मिळवला. आणि त्यानंतर गुरूंची परवानगी घेतली आणि त्या गुहेतून बाहेर आले. लोकांना आश्चर्य वाटलं त्या मणकर्णिका घाटावरच्या की कोण माणूस इथून बाहेर आला आणि कसा आला. त्यांनी सांगितलं, मी इथे 7 वर्षापूर्वी आलेलो आहे आणि माझी जी माणसं आहेत ती माणसं आता परत गेली असतील ना. तर हो म्हणाले. त्यांनी महिनाभर आपली वाट पाहिली आणि ती सगळी माणसं परत गेली. तर ते म्हणाले, हरकत नाही, आता मी इथेच राहतो, काशीमध्येच मी आता वास्तव्य करतो. तिथेच त्यांनी वास्तव्य केलं. लोकांना त्यांचा अधिकार कळला. तिथेही खूप मोठा शिष्य समुदाय निर्माण झाला. त्या सगळ्यांच्या बरोबर त्यांना काही तीर्थयात्रा करावी आणि भारतभर भ्रमण करून हा योगमार्गाचा प्रसार करण्याकरता कुणी अधिकारी भेटलं किंवा कुणाची चांगली धारणा असेल किंवा योग्यता असेल तर आपण त्याची दीक्षा द्यावी आणि लोक योगमार्गात तयार करावेत अशी एक त्यांची इच्छा होती. ते फिरत 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 पुन्हा निघाले. ते पुन्हा तापीत येऊन स्थिर झाले. तिथे एक वाटेमध्ये एक दोघे ब्राह्मण व्यापारी होते. त्यांच्या घरात अत्यंत दारिद्र्य होतं. तर ते म्हणाले की काय करावं आपण, कोणत्या कारणाने ह्या दारिद्र्यातनं आपण बाहेर येऊ. तर एकाने सांगितलं, हे फार मोठे योगी आहेत आणि हे लोकांना पुष्कळ समाधान करून देतात लोकांचं, तर तुम्ही जा त्यांच्याकडे, तुमचंही समाधान होईल त्यांच्यामुळे. ठीक आहे म्हणाले, बघूया. तिथे आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असे असे आम्ही आहोत, अत्यंत दरिद्री आहोत, फार आम्हाला त्रास आहे, आम्हाला हे सगळं चालवणं अवघड आहे, व्यापारामध्ये आम्हाला काही यश येत नाही, आम्हाला आता एवढीच इच्छा आहे की आता आपली सेवा करावी. त्याप्रमाणे ते ठीक आहे म्हणाले, आपण सेवा करायला थांबणार आहात तर इथे थांबा. आता सांगताना आमच्या घरात ही व्यवसाय, घरात तो व्यवसाय, असं सगळं सांगितलं आणि आम्ही दोघे दारिद्र्यामुळे इकडे तिकडे भटकतोय असं सांगून थोडं खरं थोडं खोटं ते त्यांच्या सहवासामध्ये राहिले. रोज त्यांची साधना म्हणजे ते रोज एक पार्थिव शिवलिंग बनवत असत, त्याची पूजा अर्चा करून ते पुन्हा त्याचं विसर्जन करीत असत. पण ही दोघंही जे ब्राह्मण मंडळी
ते दोघेही भाऊ भाऊ अतिशय तत्परतेने त्यांना काय पाहिजे त्यांचं भोजन, त्यांची पूजा, पूजेची तयारी, त्यांना ज्या पद्धतीने ते पार्थिव शिवलिंग बनवायचं असे त्याकरताची योग्य माती वगैरे सगळं उत्तम पुष्कळ काळपर्यंत त्यांनी सेवा केली. तेव्हा त्या संन्याशांनी म्हणजे चांगदेवांनी सांगितलं, तेव्हा तुम्ही खूप माझी सेवा केलीत, तुमची काय अडचण आहे सांगा. आता 5-6 महिने झाले तुम्ही इथंच राहिलेला आहात. ते म्हणाले आम्ही तुम्हाला खोटं सांगितलं. वास्तविक पाहता म्हणाले आम्ही दोघंही प्रापंचिक आहोत. व्यवसाय चालत नाहीत ते आमचेच चालत नाहीत. नुसतं आमच्या घराण्याचा तुम्हाला इतिहास सांगितला असं नाही आहे. आमच्या घरात बायका मुलं सगळी उपाशी आहेत. पण आम्हाला असं वाटलं कोणत्याच मार्गाने आम्हाला धन मिळत नाही, तर तुमच्यासारख्यांची सेवा करून मिळालं तर बरं. म्हणाले आता आमच्या जीवाची खूप उलघाल व्हायला लागली की 6 महिने झाले तिकडे घराचं काय झालं असेल. पण म्हणाले स्वामीजी आपण ओळखलत आणि आपल्याला आमच्या मनातला हेतू कळला. ते म्हणाले हे बघा मला घेऊन चला, तुम्ही काय व्यापार करता. तर पूर्वीच्या काळचा शब्द आहे, आता आडनावात चाटे राहिलंय, पण पूर्वीच्या काळी चाटे व्यवसाय म्हणजे कुणातरी व्यापाऱ्याकडनं पैसे कर्जाऊ घ्यायचे आणि कोणता तरी व्यापार करायला, म्हणजे कपड्याचा असो धान्याचा असो, ते पैसे घेऊन तो व्यापार करायचा आणि पैसे आले की ते त्याला परत करायचे. ह्याला चाटेगिरी असं म्हणतात किंवा हा चाटे व्यवसाय म्हणतात. आता माहीत नाही आता आडनाव चाटे राहिले त्याच्या मागे काय. तर म्हणाले आम्ही आमचा चाटे व्यवसाय करत होतो. आता म्हणाले कोण आम्हाला पैसे देणार, कारण आमच्या व्यापारात कुणी आमच्या दुकानात येऊन किंवा आम्ही जी पाल, त्याला पूर्वी पाल म्हणत असत, एखादं तात्पुरतं तंबू ठोकल्यासारखं जर ठोकलं तर आणि तिथे जर आपलं सगळं धान्य माल काय असेल वस्तू त्या जर मांडल्या तर पाल ठोकून राहणे किंवा पाल ठोकून व्यवसाय करणे ज्या गावाला जातील तिथे. तसं ते म्हणाले आमच्या पालावरती कुणी येतच नाही. आमचं ते म्हणाले मला घेऊन जाऊन तिथं बसवा. तिथे चांगदेव बसले आणि यांनी व्यापार थोडे पैसे मागून ते धान्य काय आणलं होतं, काय कापड चोपड आणलं होतं, ते सगळं धडाधड सांगतील त्या भावात विकलं गेलं. पुन्हा पैसे, पुन्हा आणणं, पुन्हा विकणं. गुरुजींनी सांगितलं आता तुमची परिस्थिती कशी झाली. तर चांगा वटेश्वरांना त्यांनी, अजून वटेश्वर नाही झाले, चांगदेवांना त्यांनी सांगितलं की आता आम्ही संपन्न झालो, आता आम्ही घरदारं बांधली. आता तुमच्याकरता आपल्याला जर खूप आवड आहे शंकराच्या भक्तीची तर मी आपल्याकरता एक देऊळ सुंदर बांधतो. सुंदर देऊळ बांधून दिलं, त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. ते चांगल्यापैकी त्यांची सेवा करू लागली. पण आता व्यवसाय वाढायला लागला, पैसा मिळायला लागला, कंटाळा यायला लागला त्यांना आता यांची सेवा करायचा. ते रोज ते पार्थिव शिवलिंग करून द्यायचा, त्यांना हळूहळू राग यायला लागला आणि थोडी थोडी जरा टाळाटाळ सुरू झाली. तर एके दिवशी ते म्हणाले आज आपल्याला पार्थिव लिंगाची पूजा करायची आहे. ते दोघेही विसरले. दोघांनी त्या मातीची तयारी, बाकीची काही तयारी करून ठेवली नाही. घाबरून गेले, पटपट गेले. त्या नदीच्या इथे जी वाळू होती ती वाळूच आणली आणि त्या वाळूचं एक शिवलिंग स्वतःच बनवून ठेवलं आणि त्या शिवलिंगाची पिंडी होणार नाही म्हणून त्याच्या आतमध्ये एक मोठी वाटी घातली आणि त्याच्यावरती वाळू त्या मातीसहित बसती केली. आता गुरुजी म्हणाले की झालं का. हो म्हणाले, शिवलिंग तयार केलं आपण, पूजाला या. पूजा झाली. गुरुजींनी ओळखलं होतं काय झालं आहे ते. आत आले. भोजनाकरता गुरुजींची व्यवस्था करून ठेवली होती. गुरुजी जेवायला बसले. गुरुजी म्हणाले माझी रोजची तुपाची वाटी द्या, दिसत नाहीये, तुम्ही ती वाटी दिली नाही मला. तर ते गेले, एक गेला पळत त्या शिवलिंगाच्या इथे. झाली आहे पूजा, आता काढा वाटी म्हणून. ती वाटी निघते कुठे, ती वाटी त्यात पक्की बसली. ते स्थिर झालं शिवलिंग तिथे. आणि ते दोघंही आले, रडायला लागले. म्हणाले आपण आम्हाला एवढं सगळा वैभव दिलं, आता आमचं काय होतं माहिती नाही. आता आम्ही तुमच्याशी खोटे वागलोय आणि ती जी तुमची वाटी आहे ना ती आम्ही घाईघाईनी शिवलिंग बनणाने आम्ही विसरलो होतो, थोडा कंटाळा केला. पण म्हणाले ती तुमची मोठीची मोठी वाटी, ती शिवलिंग बनावं, त्या वाळूवर टिकणार नाही म्हणून आम्ही ती वाटी आत घातली. तर ते तिथं आता पक्क आणि स्थिर झालंय. तेव्हा चांगदेवांना खूप आनंद झाला. ते म्हणाले ह्याचा अर्थ भगवान शंकरांनी माझ्यावर कृपा केली आहे आणि वाटी हेच शिवलिंग बनलं म्हणून ते वटेश्वर झालं. त्या शिवाचं नाव जे आहे ते वटेश्वर, म्हणजे वाटीमुळे निर्माण झालेलं शिवलिंग. ते म्हणाले आता हयातभर मी ह्याचीच उपासना करणार आहे, आता ह्याला सोडून मला कुठे जायचं नाही. भगवंतानी मला साक्षात त्याचं दर्शन दिलेलं आहे. आणि मग ते तिथेच राहिले.
आणि त्या स्थानावरती म्हणजे म्हणून सांगा वटेश्वर. आणि दुसरं त्यांच्या चरित्रामध्ये जे वाचायला मिळतं त्यात मग आता त्या वटेश्वराच्या जवळ काय तर एक मोठं वडाचं झाड लावलं आणि ते वाढतं, त्याची छाया वगैरे असं. मग पुढे ते मंदिर हे बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे विकसित होत गेल्या. पण म्हणून त्या वटेश्वराच्या खाली असणारं त्या वाटीचं शिवलिंग म्हणून हे चांगा वटेश्वर नावानीच ओळखले जायला लागले. म्हणजे यांचं चांगदेव नाव आता चांगा वटेश्वर असं झालं. शिष्य संप्रदाय त्यांच्या सुदैवाने खूपच होता. त्या सगळ्यांनी सांगितलं की म्हणाले आपला योगाचा अभ्यास एवढा, अधिकार एवढा, पण म्हणाले इथे महाराष्ट्रामध्ये की लहान लहान मुलं आहेत त्यांनी त्या रेड्यामुखी वेद बदवले. आपण म्हणाले वाघावर बसता, सापाचा चाबूक घेता, आपल्याबरोबर सगळे प्राणी बरोबर येतात, आपण सांगता त्याप्रमाणे त्या प्राण्यांचं नियंत्रण होतं, हे सगळं खरं आहे म्हणाले. पण त्यांनी जिवंतावरती, एका जीवावरती त्या रेड्याच्या मुखाने वेद बदवलेत. असा तर आपण योगाचा अधिकार काही दाखवला नाही. तर ते म्हणाले बरोबर आहे, मी आत्तापर्यंत ह्या बाकीच्या जडसृष्टीवरती किंवा पशुसृष्टीवरती काम केलं, त्या पशुला नियंत्रणात ठेवलं, पण पशुला मला पाहिजे तसं मला घडवता किंवा बोलवता येणार नाही, ही सिद्धी माझ्याकडे नाही. हे खरं आहे का याची त्यांनी पुष्कळ शहानिशा केली की खरंच ही मुलं आहेत का. आपल्या लोकांना पाठवलं, चौकशी करून घेतली, सगळ्यांनी सांगितलं हो खरं आहे. म्हणाले एवढंच कशाला, आम्ही ज्या गावामधनं ते चालले होते तेव्हा एकांनी आपण अधिकारी आहात आमच्या घरी या. गरीब होता मनुष्य, तो म्हणाला मी घरी श्राद्ध करतो आहे आणि ह्या श्राद्ध पक्षाला माझ्याकडे कोण येणार, हो आपण माझ्या घरी या जेवायला. ते म्हणाले हरकत नाही आम्ही येतो. आणि म्हणाले त्या गावातले लोक सांगतात की या 4 भावंडांना त्यांनी जेव्हा जेवायला बोलावलं तेव्हा म्हणाले त्यांना निवृत्तीनाथ म्हणाले अहो आम्हाला का जेवायला घालता, तुमच्या पितरांनाच बोलवूया. आणि म्हणाले पितृलोकात असणाऱ्या त्या स्वर्गस्थ पितरांना त्यांनी त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं. तो माणूस धन्य झाला. तो म्हणाला त्यांचं दर्शन, त्यांनी पुन्हा माझ्या घरी यावं, माझ्या घरात येऊन भोजन करावं. आता म्हणाले तो चांगदेव म्हणाले आता काही झालं तरी त्यांना भेटलं पाहिजे. हा नक्कीच मी इतक्या वर्ष 1400 वर्ष माझ्या वयाची 100 वर्ष झाली की मी बरोबर योगाने माझ्या प्राणाचं स्तंभन करून ठेवतो आणि आलेला मृत्यू निघून गेला की पुन्हा माझं जीवन सुरू होत. असं 1400 वर्ष मी जगलो आहे, एवढं काम मोठं मी केलं, पण हे असं मला काही करता येणार नाही. आता म्हणाले बघितलं पाहिजे हा कसा आहे काय नाही आणि काय करावं. तर ज्ञानदेवांनी केलं, यांना एक पत्र पाठवावं की आम्ही तुम्हाला भेटायला येतो. तर पत्राला पहिल्यांदा आपण श्री भी काहीतरी देवाचं नाव वरती मंगल करतोस, मंगल लिहितोस, त्या तसं मंगलाचरणासारखं त्यांनी स्वस्ती श्री वटेशू असं लिहिलं. कारण त्या देवता आहे ना ती वटेश्वरी. स्वस्ती म्हणजे मंगल आणि श्री त्याला श्रीकार दिला मांगल्याकरता. स्वस्ती आणि श्रीनी मंगल केलं आणि वटेशू म्हटलं. इथेच गाडं अडलं. त्या स्वस्ती श्री वटेशू नंतर ज्ञानदेवांना नमस्कार करायचा का आशीर्वाद लिहायचा. कारण लहानसा मुलगा मी 1400 वर्षाचा, याला नमस्कार कसा करू आणि मला ह्याच्या इतकं ज्ञान नाही, त्याला आशीर्वाद कसा देऊ. गडबड झाली सगळी. म्हणाले आता काय करायचं. म्हणून त्यांनी ते जे पत्र आहे ते काही लिहिलंच नाही. तो कागद कोराच त्या स्वस्तिश्री वटेशू लिहिलेला आपल्या माणसाबरोबर पाठवून दिला आणि आम्ही येणार आहे म्हणून सांगितलं. आणि तो ते पत्र घेऊन गेला, ते ज्ञानदेवांकडे घेऊन आला. आणि आल्यानंतर मग आता ज्ञानदेव म्हणाले जरूर या सकाळच्या वेळी. आता केव्हा येणार आहेत. आला निरोप. सगळेजण एवढा मोठा प्रवास करून वाघावर बसून हातामध्ये सर्पाचे चाबूक, बरोबर भोवती अनेक गोष्टी, सगळ्या एकापेक्षा एक आश्चर्य वाटणाऱ्या आणि वैभव दाखवणाऱ्या घेऊन ते आले. आता सकाळची वेळ होती. माणूस आला त्यांचा पुढे. त्यांनी येऊन सांगितलं की झालं, आपल्याला आमचे आलेले आहेत गुरु महाराज चांगा वटेश्वरजी आपल्या दर्शनाला. ज्ञानदेव सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसले होते, ऊन खात. ते म्हणाले चला. त्या पडक्या भिंतीवर बसलेले आहेत. त्यांनी मुक्ताबाईंना सांगितलं बस तू, आपण जाऊ त्यांच्या स्वागत करायला पाहिजे. त्या पडक्या भिंतीवर बसून ते त्यांच्या स्वागताला गेली. ते भिंतीवर बसलेली ही 4 भावंड आकाशातून आपल्या इथे येत आहे ते बघून तर चांगदेव मोठे आश्चर्यचकित झाले.
त्या वाघावरनं उतरले तर साप फेकून दिले, बाकीच्या सगळ्या गोष्टी मागे टाकल्या, धावत पुढे आले आणि त्यांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला आणि सांगितलं आता मला उपदेश करा. कारण म्हणाले तुमच्याकडनं जे कोरपत्र मी आपल्याला पाठवलं होतं त्याचं जे आपल्याला आपण दिलेलं उत्तर आहे, ज्या 65 ओव्या त्या मला काही कळल्या नाहीत. त्यामुळे काय आहे ते, हा विषय मी कधी अभ्यासला नाही. तर ते म्हणाले ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला, त्याचा अर्थ सांगेन. आणि मग हा उपदेश माऊलींनी चांगदेवांना केला आहे. म्हणून ह्या 65 ओव्यांना चांगदेव 65 असं म्हटलं आहे. तो विषय आपण उद्यापासून सुरू करू. आणि पहिली ओवीच स्वस्ती श्री वटेशूपासूनच आहे आणि तिथूनच सगळं तत्त्वज्ञान आहे आणि सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. तर तो विषय आपल्याला 8 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत पुरा करता येईल. आजचा विषय इथे